चौकार खातं ओपन झालेलं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र तिकडे चाललाय लॉंग ऑन रिजन मधून. एका टप्प्याच्या साहाय्याने 4 धावांसाठी बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. दर्जेदार फटका आपल्याला पाहायला भेटलाय. सो मच. घणाघाती प्रहार मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये आणि धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आपापलेली आहे. धावसंख्येने वेग घेतले, धावसंख्येने भरारी मारले. धावसंख्या पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. पुढील मॅच करिता आपण अनाउन्समेंट करूया. जय बोरशादेव आटाडी आणि अमारी स्पोर्ट कासने दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सज्ज राहायचं आहे. 3 ओव्हरची ही मॅच आहे. हा चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटला. कमबॅक या ठिकाणी करत असताना गोलंदाज आपण पाहू शकता या मयूर, स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकता या सुबोध आणि नॉन स्ट्राईकिंगला करण. अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र आडव्या बॅटनं वर शॉट. क्षेत्ररक्षक अगदी शेवटच्या मोमेंटला तिथे मात्र नक्कीच 6 धावांसाठी षटकार आपल्याला प्रयत्न केला, परंतु अंतिम क्षणाला मात्र काही स्वतःला सावरू शकले नाही. धावसंख्या पोचली आहे. ओ पुन्हा एकदा आता स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये एका टप्प्याने चेंडू मात्र जाईल झन्नाडेदार. 4 धावांसाठी चौकार. सुरुवात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग षटकाची समाप्ती झाली. पाहता पाहता काही जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. जसं षटक आलं तसं धावा देखील पटापट आल्या. धाव फलकावरती धावा 24 आपण पाहू शकताय. 24 धावा खर्च केल्यात मयूरने. खूप महागडं षटक आपल्याला पाहायला भेटलं आणि काय जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली तर. आणि या 24 धावा जर आपण पाहिल्यानंतर सुबोधनं जमवलेल्या आहेत. 2 षटकार 3 चौकार टोकले. अगदी 24 धावा त्याच्या नावावरती आहेत. तर या ठिकाणी आपण मंचावरती सन्मान करतोय. श्री समीरजी पाटील. समीरजी पटेल आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करूया. त्यांचा सन्मान करण्यासाठी विनंती असेल साहिलजी टेकडीकर, आपल्याला विनंती असेल की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. जबरदस्त इथे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अगदी बॅकफूट वरती ढकलले. पहिल्या षटकामध्ये आपण पाहत आहोत. गावदेवी पिसे टीम. हे क्रिकेट आहे मित्रांनो, सातत्यानं समीकरण बदलत राहत असतं. मागील वर्षामध्ये देखील दमदार कामगिरी, ह्या हंगामामध्ये देखील चांगल्या फॉर्म मध्ये गावदेवी पिसे टीम, परंतु सध्या तरी थोडासा बॅकफूट वरती आपण पाहू शकताय. इथे मात्र पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. धावबाची दाट शक्यता, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. इथे आपण सन्मान करतोय श्री समीरजी पटेल. साहिलजी टेकडीकर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. मायेची उबदार शाल, सन्मान चिन्ह, मोमेंटो जो मात्र दिला जात आहे.
आणि इथे मात्र आपण पाहिलं तर 2 धावा मिळत आहेत. 2 धावींनी धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटत आहे. पुढील मॅच करिता आपण अनाउन्समेंट करतोय. जय बोरशादेव अटाळी आणि अमर स्पोर्ट कासने टीम आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. या इनिंग नंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. मानवचं हे दुसरं षटक, या षटकामध्ये चांगला कमबॅक मानवच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटला. ओ चांगला बॉल आहे, बॅटची एज. फलंदाजी ते मात्र बाद होत असताना पहिला ब्रेक थ्रू मैदानाच्या आतमध्ये देत असताना मानव मध्ये नितेश. काय जबरदस्त बॅटिंग केली सुबोधने. अगदी मी तर म्हणेन की त्याचं जे काम होतं त्याने मात्र अगदी चूक करून तो मात्र डगआउटच्या आसऱ्याला गेलेला आहे. आता मैदानाच्या आतमध्ये नितेशला तसं काम चूक करणं फार गरजेचं आहे. तर इथे मात्र आपण पाहू शकता या संघ मुठवल संघाला 2 धावांची पॅनल्टी जी मात्र दिली जाईल, कारण की ड्रेस कोड त्यांचा मात्र नाहीये. टी शर्ट कंपल्सरी असणं फार गरजेचं आहे. इथे मात्र आपण पाहू शकताय अलाउन द कार्पेट फटका आपल्याला पाहायला भेटला. शरीरानं चेंडू जरूर अडवला त्या ठिकाणी. चांगलं कमिटमेंट. 1 धाव इथे मात्र मिळते. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे धावफलकावरती 28 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगली सुरुवात, परंतु इथे जर चांगला कमबॅक असावा तर मानवसारखा चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटला. फाईनकडे चेंडू बॅटच्या बाहेरची एज लागली. फाईनकडे चेंडू ट्रॅव्हल झाला, मिसफील्ड झाली तिथे आणि 2 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला भेटल्या. कदापि या ठिकाणी मानव थोडासा नाराज देखील आहे, कारण की सातत्यानं गोलंदाजी अप्रतिम राहिलेली आहे मानवची. कारण की पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 24 धावा पाहायला भेटल्या. त्यानंतर कमबॅक होत असताना गावदेवी पिसे टीम मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाचा स्तर उंचावणं फार गरजेचं आहे. मोठी मॅच आहे. या मॅचमध्ये तुम्हाला जिंकणं फार गरजेचं आहे, तरच तुम्ही स्पर्धेमध्ये स्थिर राहू शकाल. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मानव मात्र त्या ठिकाणी संधी देणार नाहीये. जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला भेटली. आणि याचबरोबर षटकाची समाप्ती. या षटकामध्ये मानवनं खर्च केल्या फक्त 6, 1 गडी बाद केला. धावसंख्या धावपलकावरती 30 धावा. कमबॅक खेळला नसता तर कदाचित खूप धावा बनल्या असत्या. आणि मी तर म्हणेन की सुबोधचा जो विकेट होता तो महत्त्वपूर्ण ठरला आणि तो टर्निंग पॉईंट देखील ठरू शकतो, कारण की इथून आता मॅचमध्ये आपलं अस्तित्व निर्माण झालेलं आहे. कमबॅक केलेलं आहे गावदेवी पिसे या टीमनं. परंतु अजूनही जर आपण पाहिलं तर 15.0 ची सरासरी आहे. अजून ही ओव्हर जर आपण पाहिली भैरवी षटक आहे. या षटकामध्ये मी तर म्हणेन की इथं धावा येऊ शकतील. परंतु आता गोलंदाजी करत असताना गोलंदाज पियुषला इथे चांगलं कार्य करावं लागेल. गावदेवी पिसे टीमनं मात्र नाणेफेकीचं कॉल जिंकलं. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी मात्र घेतला. आमंत्रित केलं मुठवल टीमला आणि परिणाम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. इथे मात्र खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, त्याला 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि पाहता पाहता 2 धावा इथे देखील आपण पाहू शकताय. आता मी तर म्हणेन की या षटकामध्ये 10+ धावा जरी आल्या तरी नक्की चांगली धावसंख्या होऊ शकते मुठवल टीमचा. तोच या ठिकाणी प्लॅन असावा, कारण की जे काम करायचं होतं ते काम मात्र सुबोधने त्यांना पहिल्याच षटकामध्ये करून दिलं. कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही जर चांगल्या धावा बनवता तर नक्कीच पुढे येणाऱ्या षटकामध्ये दबाव हटू शकतो. पॉवर प्लेची संकल्पना जर आपण पाहिले उधळून लावली ती श्रीलंकन टीमनं. अगदी पॉवर प्लेमध्ये सनस जयसूर्या ज्या वेळेला येत असे त्यावेळेला पॉवर प्लेमध्ये तब्बल 200 तरी धावा 50 ओव्हरमध्ये बनवत असत. इथे जबरदस्त फटका, स्लॉट मध्ये बॉल होता, चेंडू मात्र पाहावं लागेल तिकडे. ओहो, अंतिम क्षणाला व्हॉट अ कॅच. आणि दुसरा फलंदाजी ते मात्र बाद होत असताना नितेश. मच जय बोरशादेव अटाडी आणि अमर स्पोर्ट कासने टीम आपण सज्ज राहायचं आहे.
अटाळी संघाचे कर्णधार इथे मात्र उपस्थित आहेत. तर विनंती असेल अमर स्पोर्ट कासने टीमचे कर्णधार आपण देखील उपस्थित राहा, कारण की शेवटचं षटक आहे. या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्या षटकामध्ये धावा काढण्याची आवश्यकता होती, पियुषनं मात्र जबरदस्त गोलंदाजी केली, परंतु कौतुक करावं लागेल मानवचं त्या ठिकाणी. 6 धावा खर्च केला, 1 गडी बाद केला आणि मिस्टर पियुष देखील जबरदस्त गोलंदाजी. व्हाट अ बॉलिंग, तू चल मैं आया, दूसरा गडी बाद. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता. अरे जब तक ना पडे हतोडे के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज पियुष. व्हाट अ बॉलिंग, जबरदस्त बॉल. सकाळपासून आपण देखील उल्लेख करत होतो, चर्चा करत होतो की गोलंदाजी विथ बॅटिंग आज दोन्ही समीकरण आपल्याला पाहायला भेटलं. मॅच मध्ये नक्कीच मजा येईल, या स्पर्धेमध्ये देखील मजा येईल. उद्या मात्र ग्रँड फिनाले आहे, तुम्ही मात्र नक्कीच आनंद घेऊ शकाल. ओ हा बॉल लाईन सोडून जात होती, ऑफस्टिकच्या बाहेर लाईन सोडून जात होती सांगतात त्या ठिकाणी धर्मेंद्र वर्मा सर. काही जबरदस्त पंचांच्या वतीनं भूमिका आपल्याला पाहायला भेटली. पण एवढ्या दूरहून देखील 2 धावा काढणं अपेक्षित होतं, परंतु तसं झालं नाहीये. सावंत पवित्रा हे दबाव असतं, जे दबाव या ठिकाणी निर्माण केलेलं आहे मानवनं. काही जबरदस्त गोलंदाजी केली मानवनी. त्यानंतर पियुषचं जितकं कौतुक कराल तितकं कमीच आहे. सध्या तरी 3 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले त्यांनी या षटकामध्ये. आणि आता आपण पाहिले तर 2 चेंडू शिल्लक आहेत. ओ हा जबरदस्त बॉल आहे. ज्या वेळेला बॉल टाकणं गरजेचं असतं ना, त्या वेळेला बॉल आलाय. आपण चर्चा करत होतो की फुलटास बॉल देखील खेळणं सोपं नसतं. कधी कधी आपण जर पाहिलं तर वॉच द बॉल, ट्रिगर मोमेंट, ह्या सगळ्या गोष्टी आपण थोडंसं मिस होत असतो. सो त्या अनुषंगाने इथे मात्र बॅटर देखील मिस झाला. फुलटॉस बॉल मात्र त्याला काही खेळता आला नाही. डॉट बॉलची समाप्ती होत असताना धावसंख्या देखील स्थिरावलेली आहे 33. आणि हा बॉल वाईड असेल, थोडासा एंगल बनवला या ठिकाणी. अतिरिक्त एंगल बनवण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी गोलंदाज पियुषचा, परंतु व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 34. जबरदस्त कमबॅक आहे. कमबॅक असा असावा का, त्यांना नक्कीच मागील वर्षामध्ये त्यांचा जो फॉर्म होता, या वर्षामध्ये देखील त्यांचा फॉर्म आहे. ओ काय जबरदस्त बॉल आहे, काय जबरदस्त बॉलिंग आहे. नक्कीच हा बॉल नीरज आपण पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला भेटली. अप्रतिम गोलंदाजी, वेग देखील भन्नाट आहे. जबरदस्त छोटासा हलकासा मोमेंट आहे, एंगल आहे हलकासा. परंतु याचबरोबर आपण पाहू शकता पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे, पहिल्या इनिंगची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद आपण जर पाहिली तर 34 धावा जमवलेल्या आहेत आणि 35 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. तर विनंती असेल या ठिकाणी अटाळी संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत, तर अमरी स्पोर्ट कासने संघाचे कर्णधार आपण देखील जॉईन व्हा. आणि मान्यवरांना विनंती असेल तर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. कोण असेल टॉस का बॉस हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. तर पिसेगावचे श्री भास्करजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. कोण असेल टॉस का बॉस. कॉइन हवेमध्ये उडालाय, खाली देखील लँड झालाय. पाहूया आपण टॉस कोणी जिंकलाय, निर्णय फक्त आम्हाला कळवा. यस, टॉस जिंकलाय अमर स्पोर्ट कासने संघाने. आणि गोलंदाजी मान्यवरांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. 3 ओव्हरची मॅच असेल आणि दरम्यान 35 धावांचं लक्ष मैदानाच्या आत. आणि इथे ऑटो रिक्षा आहे जी मैदानाच्या आतमध्ये, आपण ती ऑटो रिक्षा बाहेर घ्यायची आहे.
बघा ऑटो रिक्षा ही मैदानाच्या आतमध्ये आहे. कोणाच्या प्रेक्षकाची जी रिक्षा असेल ते आपण बाहेर काढायची आहे. तर इथे 4 धावांची पॅनल्टी दिली गेलेली आहे. या स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी असणं फार गरजेचं आहे. तुमचा 12वा प्रतिनिधी देखील इथे उपस्थित नाहीये. सो त्या अनुषंगाने मुठवल टीमला 4 धावांची पॅनल्टी. आणि आता आपण जर समीकरण पाहिलं तर विजयाकरिता 31 धावांची गरज असेल. पहा विजयाकरिता 31 धावांची गरज आहे गावदेवी पिसे या टीमला. जाऊया मॅचकडे. कोलवटप्याचा बॉल ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी. चेंडू डीप मध्ये सरकलेला आहे. 1 धाव कंप्लीट. पाहता पाहता 2 धावा इथे देखील कंप्लीट आपल्याला पाहायला भेटल्या. गावदेवी पिसे संघाला यश पाटील यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये पंचांचा निर्णय जो मात्र नक्कीच अंतिम असेल. चला वेग धारण करा. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटला. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मॅच रफ अँड टफ होईल. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर इथे मात्र हा बॉल चांगला आपल्याला पाहायला भेटला. वेलकम सापे संघ देखील जॉईन झालेला आहे. तो देखील संघ इन अँड ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर चांगली कामगिरी राहिली गावदेवी सापे टीमची. त्या टीमनं आई गावदेवी सांगोडे टीमला मात्र पराभूत केलं. इथे ऑन ड्राईव्ह पाहायला भेटतो आपल्याला. चेंडू चालला या जमिनी लगातो. इथे मात्र आपण पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु एकच धाव मिळते. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 3 या आकड्यावरती. 31 धावांची गरज जिंकण्याकरिता पॅनल्टी फार महत्वाची या ठिकाणी मिळाली. त्या अनुषंगाने 31 धावा ज्या मात्र धाव फलकावरती आपण पाहू शकता गावदेवी पिसे या टीमला. कोलवटप्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु अलाउम द कार्पेट ओ डायरेक्ट हिट केला त्या ठिकाणी. तिथे मात्र नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी घेतलेली आहे. सेफ पोचले त्या ठिकाणी खेळाडू. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 4 या आकड्यावरती पाहू शकताय. सुबोध ज्या पद्धतीने त्याने आज बॅटिंग केली या मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग केली. 26 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला भेटल्याने विथ गोलंदाजी देखील अप्रतिम.
कारण तुमच्याकडे तुम्ही अष्टपैलू खेळाडूची जर भूमिका साकारत असाल तर नक्कीच तुम्ही देखील तुमच्या संघासाठी चांगली कामगिरी करू शकता. फुल टॉस बॉल जरूर आहे, परंतु बॉल हवेमध्ये आहे आणि पकडली आहे तिथे कॅच. फलंदाज बाद होत असताना लागतोय हा धक्का. ह्यालाच खेळाडू म्हणतात. चतुर, चालाक, गेमवरती जी नजर असते ना ती फार महत्वाची असते. मागील ओव्हरमध्ये आपण चर्चा केली, ज्या वेळेला मानव गोलंदाजी करत होता त्यांनी फुल टॉस बॉल हाताळला होता. तीच या ठिकाणी क्वालिटी पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सुबोधच्या वतीनं पाहायला भेटली की फुलटॉस बॉलवरती कठीण असतं, कधी कधी मोठे फलंदाज देखील बाद होऊ शकतात. क्रिकेट आहे, बंदे में जान आहे. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर एक गडी बाद फक्त आणि फक्त 4 धावा धावपलकावरती आहेत. मिस्टर सुबोधनं मात्र जबरदस्त काम केलेलं आहे. बॅटिंग विथ गोलंदाजी हे समीकरण त्याचं आपल्याला पाहायला भेटलं. यापुढील मॅच आपल्याला पाहायला भेटेल जय बोरशादेव अटाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट अमर स्पोर्ट कासने टीम, अशी लढाई आपल्याला पाहायला भेटेल. चला अजिबात जास्तीचा वेळ आपण घेऊ नका, विनंती असेल. गोलंदाजी मार्कवरती नितेश सज्ज झालेला आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावपलकावरती 4 धावा आपण पाहू शकताय. 4 धावा धावपलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक आपल्याला पाहायला भेटला सुबोधच्या वतीनं. या षटकाकरिता जर आपण पाहिलं तर फक्त 4 धावा खर्च केला, एक गडी बाद देखील केला. पियुष त्याला मात्र त्याने डगावच्या असल्याला धाडलेला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. विनय खेळाडूकडे देखील पाहिलं जात असतं. गावदेवी पिसे संघाचे समर्थक ही मॅच देखील पाहत आहेत, कारण की सातत्यानं गावदेवी पिसे संघाचा जो खेळ आहे तो नक्कीच त्यांच्या देखील मनाला नक्कीच भावलेला आहे. ड्राईव्ह या ठिकाणी केलेला आहे, आपण पाहू शकता. चेंडू डीप मध्ये सरकलेला आहे. एकच धाव तिथे मात्र मिळेल. एक धावेवरती समाधान मानावं लागेल. मी तर म्हणेन की आता मात्र इथे हवाई सफर करणं फार गरजेचं असेल. रवी जॉन्सन आपण व्यासपीठाकडे यायचंय. मुलं तुमची या ठिकाणी वाट पाहत आहेत. रवी जॉन्सन दरम्यान इथे एक धाव मात्र मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झाली ती म्हणजे 10, कारण पॅनल्टीच्या 4 धावा ऍड केलेल्या आहेत. हवाई सफर, चेंडू सीमा पार, षटकार. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता. जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. जीतूंगा तो मैं, ये खुद से वादा कर लो. जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. या षटकारानं साहिलचा आत्मविश्वास वाढेल का? या मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेचलाय जरूर क्षेत्ररक्षक. वाईटिश लॉंग ऑफला आहे, तिथे मात्र एकच धाव मिळेल. काय मॅच आहे. प्रेक्षकांना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच खेळून ठेवणारी ही मॅच आपल्याला पाहायला भेटते.
दुसरं षटक देखील आपण पाहिलं. काय जबरदस्त नितेश सध्या तरी 8 धावा खर्च करतायत, म्हणजेच खूप चांगली गोलंदाजी. आपण 9 धावा धावपलकावरती 9 धावा खर्च करतायत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावपलकावरती 17 आहेत. ओ हो, जबरदस्त फटका. मधुर ध्वनी येत असताना बॅट मधून फेकलाय चेंडू सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत षटकार. तर इथे कोंढेरे गावचे प्रतिष्ठित नागरिक, आजी माजी कार्यकर्ते, आजी माजी खेळाडू, क्रिकेटपटू, तसेच कोंढेरी गाव असेल, पिसे गाव असेल, सांगोडे गाव, वासुंद्री गाव, सर्वांना विनंती असेल की आपण मंचावरती यायचं आहे. आपली जागा या मंचावरती नव्हे तर आमच्या हृदयामध्ये आहे. ओ हो, आडव्या बॅटवर शॉट. बॅक टू बॅक दुसरा घणाघाती प्रहार. ठोकलाय चेंडू सीमा पार. रामदेव बाबाचा पथांजलीचा षटकार. बदलते नशीब, बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्कीच बदलते. मागील षटकातील वेळ आपण पाहिली, ती वेळ आली होती गावदेवी पिसे संघाच्या वर, परंतु या षटकामध्ये कमबॅक झालेला आहे. धावसंख्या धावपलकावरती 1 गडी बाद. 29 धावा. 29 धावा धावपलकावरती. आणि आता जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 6 धावांची गरज आहे. जिंकण्याकरिता 6 धावांची गरज आहे. काय जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. न मैं गिरा न मेरे उम्मीद के मीनारे गिरी, मुझको गिराने में कुछ लोग बार बार गिरे. जिंदगी है तो ख्वाब है, ख्वाब है तो रास्ते है, रास्ते है तो मंजिले है, तो फिर मंजिले है तो फिर मैं हूं ना विनय. हे दाखवत असताना विनयने मॅच वरती कमबॅक केलाय. सोबतीला साहिल देखील आहे. ओ इथे लोरफुल टाच बॉल होता, वळवला चेंडूला. चेंडू जाईल 4 धावांसाठी. झंडाटेदार डाबर च्यवनप्राश चौकार. आता फक्त 2 धावांची गरज आहे. 2 धावांनी विजयापासून दूर आहे. आई गावदेवी पिसे स्लाइस किया हल्के हाथों से. 1 रन तो मिलेगा ही. आता फक्त 1 धावेची गरज असेल. दोन्ही संघाच्या बाबतीत आपण पाहिलं ना, दोन्ही संघांचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. परंतु इथून जर आपण पाहिलं तर दुसरं षटक जे आहे ना, त्या षटकामध्ये धावा आल्या. त्याच षटकाचा इथे मात्र फायदा झाला. आणि त्या षटकामध्ये आपण पाहिलं मिस्टर साहिल आणि विनय जो मात्र बरसला होता. ड्राईव्ह वर्क त्या ठिकाणी केलाय. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक. आणि इथे मात्र सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय गावदेवी पिसे या टीमनं. हार्दिक हार्दिक शुभेच्छा गावदेवी पिसे. आणि हार्ड लक टफ लक मुठवल टीम. मॅन ऑफ द मॅच हिरो आहे